हाय गायस, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये, ज्याचं की नाव आहे रसिका व्लॉग्स. तर व्हिडिओचं थंबनेल तुम्ही पाहिलंच असेल की हा व्हिडिओ कशावरती आहे नक्की. तर हा व्हिडिओ आहे ओव्हरनाईट स्किन रुटीनसाठी. तर तुम्ही ह्या ज्या 3 हॅबिट्स आहेत, ज्या 3 हॅबिट्स मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, लास्टपर्यंत नक्कीच बघा. आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. शेअर केल्याने काय होईल ना की माझ्या ज्या ट्रिक्स आहेत तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पण पोहोचतील आणि तेही याचा फायदा उचलतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती लगेच येतील. तर 3 हॅबिट्स कोणत्या आहेत ज्या आपण सांगणार आहोत. तर तुम्हाला माहितच आहे, आता होळी संपली. होळीच्या नंतर जशी होळी होते, होळी जळते, त्याच्यानंतरच सुरू होतो उन्हाळा. आणि उन्हाळ्यामध्ये आपले स्किन जी आहे खूप डॅम होऊन जाते. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की बाजारातून कोणत्या वस्तू आपल्याला विकत आणायच्या नाही, ज्या आपल्या घरात वस्तू असतात त्याच यूज करून आपल्याला आपली स्किन ग्लोईंग करायची आहे. जास्त किंवा 10 किंवा 15 हजाराचा मेकअप केल्याने आपली स्किन खूप जास्त चांगली होती किंवा ग्लो होते असं नसतं. ती फक्त तेवढ्यापुरतीच होते. पण परमनंटली जर आपल्याला कोणतं काही काम करायचं असेल, आपल्या चेहऱ्याला जर ग्लो पाहिजे असेल, तर आपल्याला एखादं काम जे आहे, ज्या हॅबिट्स आहेत त्या आपल्याला आपल्या स्वतःमध्ये करून घ्यायच्या असतात. तर त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर ज्या पहिली हॅबिट आहे ती आहे आपली ऑइल मसाज, आणि दुसरी आहे ती आपली ड्राय स्किन आहे, आणि तिसरी आहे ती आपली वॉर्म वॉटरची आहे. तर पहिलं आहे जे ऑइल मसाज. ऑइल मसाज आपल्याला का करायचं आहे, कारण की ना ऑइल मसाज केल्याने काय होतं ना, जे आपल्या चेहऱ्यावरती जे ब्लड सर्क्युलेशन थांबलेलं असतं ना ते चालू होतं. जसं की आपण फेशियल करतो, फेशियल करताना आपण कसं करतो तसंच सेम आपल्याला ऑइल मसाज करायचं आहे. आपल्या हातावरती जे आपण यूज करतो ऑइल, जे तुम्हाला तुमच्या स्किनला सुटेबल होईल, जसं की आल्मंड ऑइल आहे, बदाम ऑइल जे आहे आपण सर्वजण नॉर्मली सगळ्यांच्या घरात असतं, किंवा नसेल तर तुम्ही घेऊन येऊ शकता. किंवा तुमचं कोकोनट ऑइल ही खूप जण चेहऱ्यावरती लावतात, ते त्यांना सूट होतं. जर तुम्हाला ते नसेल सूट होईल तर तुम्ही दुसरं घेऊ शकता. थोडंसं तेल घ्यायचं, ते ऑइल घ्यायचं आहे आपल्याला हातावरती, आणि त्याला थोडंसं नॉर्मली रफ करून ते चेहऱ्यावरती असं लावायचं आहे. आणि आपल्याला असं मसाज करायचं आहे, तसं ॲब्रोजला, नोजला, आणि असं अपडाऊन करून आपल्याला त्याचा मसाज करायचा आहे. जेणेकरून काय होतं ना, आपले ब्लड सर्क्युलेशन चालू होतात आणि स्किन ग्लो होण्यास तयार होते. तर हे आपल्याला फक्त 10 मिनिटं करायचं आहे डेली. रात्री झोपताना 10 मिनिटं हे आपल्याला करायचं आहे, त्याने आपली स्किन ग्लो व्हायला तयार होते. तर 10 मिनिटं जरा आपण आपल्या स्किनसाठी देऊ शकता. तर सुरुवात आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला तर माहितच आहे, नंतरचं आता वेडिंग सीझन येणार आहेत आता आपले. त्याच्यानंतर फेस्टिवल, जशी सुट्टी चालू होते तर आपले फेस्टिवल फंक्शन चालू होतात. कारण इतर वेळेस आपल्याला टाइम नसतो, तो सुट्टीमध्ये आपल्याला भरपूर टाइम असतो. तर वेडिंग्स असतात, खूप सणांचे फेस्टिवल्स असतात, तर तिकडे आपल्याला जायचं असतं. तर जेव्हा आपली स्किन ग्लो करेल तरच आपण जाऊ शकतो ना, तसं. तर आपला दुसरी हॅबिट आहे ती म्हणजे आहे ड्राय लिप्सची. आपले जे लिप्स आहेत, लिप्सला आपण जास्तीत जास्त लिपस्टिक तुम्ही अवॉइड करा आणि लिप बाम यूज करा. लिप बाम यूज केल्याने काय होतं ना, आपली स्किन, जशी लिप्सची जी स्किन आहे ती जास्त सेन्सिटिव्ह असते स्किनपेक्षाही. तर तुम्ही लिप बाम यूज करा, आणि डार्क लिपस्टिकनी जास्त अवॉइडच करा, कारण ती हानिकारकच असते आपल्या. तुम्ही किती पण हाय लेवलचे आणि कॉस्टली प्रोडक्ट घ्या लिपस्टिकचं, तर ते आपल्या लिप्ससाठी हानिकारक असतात. सो ड्राय लिप्स म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त रोज तुम्ही जरी वॅसलिन जरी रात्री लावलं, एक 5 रुपयाला वॅसलिन भेटतं, ते जरी लावलं तुम्ही तर तुमचे लिप्स एकदम सॉफ्ट होतात. आणि दिवसाचं जर तुम्ही बाहेर जायचं असेल, तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर, किंवा तुम्ही एक कलरफुल म्हणजे लिपस्टिकचे कलरमध्ये लिप बाम्स भेटतात बाजारामध्ये, वेगवेगळ्या कंपनीचे भेटतात आणि चांगले भेटतात. ते यूज केले तरी ते पण खूप छान आहे, उत्तम आहे तुमच्यासाठी. आणि तिसरं आहे म्हणजे वॉटर. आता हा वॉटर तर सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतं, पण आपल्याला ते पाणी पिण्याचा येतो खूप जास्त कंटाळा. पण हा कंटाळा आपल्याला करायचा नाही. जर आपल्याला चांगली स्किन पाहिजे तर हा कंटाळा आपण करायचा नाही. आपल्याला दिवसातून 8 लिटर पाणी प्यायचं असं सांगितलं जातं, पण आपण 8 लिटर पाणी आपण नाही पिऊ शकत. आपल्याला तेवढं आपण एक तर आपल्या तेवढं म्हणजे लक्षातही राहत नाही की आपल्याला पाणी आता प्यायचं आहे. आपल्याला खूप जास्त कंटाळा. रात्री आपण झोपताना आपण 8 तासाची झोप घेतो. 8 तासाच्या झोपेमध्ये आपण 8 तास तर पाणी पित नाही, तेव्हा आपण झोपलेलोच असतो. म्हणून रात्री झोपताना 1 ग्लास वॉर्म वॉटर, एकदम उकळलेलं पाणी नाही प्यायचं, गरम पाणी, थोडंसं नॉर्मली कोमट पाणी असतं ते करायचं आणि प्यायचं आहे.
त्याने काय होतं माहिती आहे का, आपले जे टॉक्सिक पदार्थ आपल्या शरीरामध्ये झालेले असतात ना जेवल्यानंतर ना, ॲसिडिटी वगैरे, तसं ज्याप्रमाणे BP आहे, डायबिटीज आहे, हे सर्व आजारापासून आपण मुक्त होतो. आणि जे टॉक्सिक पदार्थ पुश आउट करायचं काम हे पाणी करतं. शरीरामध्ये जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्ही पाणी पिणार ना, तेवढं तुम्ही जास्त निरोगी राहणार, तुमची स्किन ग्लो होणार, तुमच्या शरीरामध्ये कोणतेच आजार राहणार नाही. पाणी हे सगळ्यात जास्त, मी म्हणते तर पाणी 100% वर्क करतं आपल्या शरीरावरती. तर हे पाणी जे आपल्याला विकत आणावं लागत नाही, पाणी हे घरातच असतं, तर ते तुम्ही जास्तीत जास्त पिण्याचा प्रयत्न करा. त्याचाच फायदा तुम्हाला पुढे खूप छान होणार आहे. आणि ह्या तिन्ही पण ट्रिक्स तुम्ही डेली यूज करा. बघा, तुम्हाला 1 हफ्ता किंवा 2 हफ्त्याने तरी तुम्हाला ह्याचा रिझल्ट नक्की भेटणार. जर एखादं काम आपण डेली कंटिन्यूअस कराल तर त्याचा आपल्याला फायदा नक्कीच होतो. असं नाही की आज तूप लावलं की दुसऱ्या दिवशी लगेच रूप येतं, असं नसतं. आपल्याला ते काम हे कन्सिस्टन्सी करावं लागतं, तर आपल्याला त्याचा फायदा होतो. तर तुम्ही ह्या 3 हॅबिट्स फक्त 10 ते 15 मिनिटं स्वतःसाठी द्यायचं आहे आणि करायचं आहे. तर ह्या तुम्ही 3 हॅबिट्स डेली करा. बघा, तुम्हाला ह्याचा 100% रिझल्ट भेटेल. विकत तर आणायचे नाही, तुम्हाला ह्या फक्त घरीच यूज करायचे आहेत. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ माझा कशावरती मी बनवू, काय पाहायला आवडेल ते पण मला कमेंट करा. थँक्यू, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.